आणि आता पाहूया सुपरफास्ट 50 बातम्या। भाजपा पक्षश्रेष्ठींनी आग्रह केल्यानं दिल्लीमध्ये पक्षप्रवेश, पण भाजपत जाण्याची इच्छा नव्हती। टीव्ही 9च्या मुलाखतीमध्ये खडसेंचं वक्तव्य। माझी काही इच्छा नव्हती, परंतु वरिष्ठांकडून तशा सूचना आल्या भाजपच्या, आणि म्हणून भाजप प्रवेशाचा विचार केला। माझ्या पक्षप्रवेशाला महाजन आणि फडणवीसांचा विरोध असू शकतो। महाजनांचा आरोप तर नड्डांचा प्रभाव कमी होतोय की काय? खडसेंकडून प्रश्न उपस्थित। एकनाथ खडसेंकडून शंका व्यक्त। मध्ये विरोध होण्याची शक्यता जी आहे ते गिरीश महाजन किंवा देवेंद्र फडणवीस या दोघांच्या नेत्यांकडून होऊ शकते। आता मला हा संभ्रम आहे की कदाचित राज्यातले नेते मोठे आहे का नड्डाजी मोठे आहे। भाजपातील नेत्यांना मला भेटू दिलं जात नाही। तुम्हाला भेटल्यानंतर आमची अडचण होते। काही नेत्यांनी मला बोलून दाखवलं। एकनाथ खडसे यांचा मोठा खुलासा। बिहार पॅटर्न राबून मला मुख्यमंत्रीपद द्या, अजितदादांचा अमित शहांसमोर प्रस्ताव। मुंबई विमानतळावर झालेल्या बैठकीमध्ये दादांकडून मुद्दा उपस्थित। द हिंदू दैनिकामधील वृत्त। शहांसोबत सीएम पदाबाबत कोणतीही चर्चा नाही। द हिंदूची बातमी धादांत खोटी। अजित पवारांकडून स्पष्ट। चर्चा झालेली नाही। जरूर मी अमित भाईंची भेट घेतलेली होती, कारण ते आपल्या मुंबईमध्ये आलेले होते। जे हिंदूची बातमी आहे त्याच्या पेपरची, त्या बातमीत दादांत खोटी आहे, त्याच्यात सोबत देखील तथ्य। अजितदादांनी शहांना असा कोणताही प्रस्ताव दिलेला नाही। द हिंदूच्या वृत्तामध्ये तथ्य नाही। सुनील तटकरेंची टीव्ही 9 मराठीला माहिती। निवडणुका बाकी असल्यानं दादा आधीच अशी मागणी करतील असं वाटत नाही। कुणीतरी चुकीची बातमी पसरवली असेल। द हिंदूच्या वृत्तानंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। सीएम के चेहरे के बारे में महाराष्ट्र में एक उत्सुकता निर्माण हुई है। इसका मतलब जाहिर है कि महाविकास आघाड़ी की सत्ता आएगी। अब हम कभी एकत्रित गणपति के 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढत करण्याचा भाजपचा शिंदे आणि अजितदादांना प्रस्ताव। इंग्रजी दैनिक द हिंदूचं वृत्त। मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो। माहितीमध्ये अशा लढती होऊ नये असं व्यक्तिगत मत। अजितदादांची प्रतिक्रिया। मैत्रीपूर्ण लढतीला काही अर्थ नसतो। मग एका ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झाली, मग शेजारी का नाही, मग तिकडे का नाही, मग तिकडे का नाही, काही त्याला त्याचा बेस राहत नाही। ती मध्ये देखील असं करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे। आमच्याकडे येणाऱ्या लोकांचा ओढा थांबवण्यासाठी मैत्रीपूर्ण लढतीची शक्कल लढवली। माहितीमधील मैत्रीपूर्ण लढतीच्या चर्चेवर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। माहितीचे सर्वजण बसून जागावाटपाबाबत ठरवणार। बरंचसं जागावाटप ठरलंय, बाकीचंही लवकरच ठरेल। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। बारामतीमध्ये युगेंद्र पवारांच्या स्वाभिमान यात्रेला सुरुवात। जय पवारांच्या विरोधात लढावं लागलं तरी दादांचा आशीर्वाद घेईन। युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया। तर जय पवारही आजच गणपती मंडळांना दिवसभर भेटी देणार। आता सगळ्यांनाच आमदार व्हायचं आहे। तरुणांना वाटतं पहिलीच संधी आहे, दवडता कामा नये। अजित पवारांचं वक्तव्य। मनोज जरांगे 16 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषण करणार। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या आदल्या दिवसापासून उपोषण करणार। जरांगेंची माहिती। मराठ्यांचं आंदोलन बंद करण्यासाठी फडणवीसांनी आमदारांची खूप मोठी टीम तयार केली आहे। एक आमदार पुढे करून इतरांनी त्याला मागून सपोर्ट करण्याचा डाव। जरांगेंचा आरोप। नागपुरात ऑडी कारची 2 कार आणि एका दुचाकीला धडक। बावनकुळेंचा मुलगा संकेत बावनकुळेकडे विरोधकांचं बोट। एफआयआरमध्ये बावनकुळेंच्या मुलाचं नाव नसल्यानं विरोधक आक्रमक। बावनकुळेंचे शेजाते स्वतः गाडी चालवत होते। अपघातानंतर चालकाला बसवलं। मद्यधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवली गेली। राऊतांचा आरोप। अपघातानंतर सीसीटीव्ही फुटेज आणि गाडीची नंबर प्लेट गायब। बावनकुळेंच्या चिरंजीवांच्या नावावर गाडी आहे तर एफआयआरमध्ये नाव का नाही? राऊतांचा सवाल। माझ्या मुलाचा मित्र कदाचित गाडी चालवत होता। मुलाच्या नावावर गाडी असेल तर कारवाई करा। नागपुरातील अपघातावर बावनकुळेंची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीस गृहमंत्रीपदासाठी लायक नाहीत। फडणवीस गृहमंत्री असेपर्यंत कोणत्याही गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी होणार नाही। संजय राऊतांचा फडणवीसांवर निशाणा। शिवरायांचं स्मरण व्हावं म्हणून रायगडावर उत्सव सुरू केला। टिळकांनी सर्व शोधून काढलं। मोहन भागवत यांचं वक्तव्य। रवींद्रनाथ टागोरांनी शिवरायांवर कविता लिहिल्याचंही भागवतांचं विधान। शिवरायांची समाधी महात्मा ज्योतिबा फुलेंनी शोधून काढली। समाधी टिळकांनी शोधली असं कुठेही लिहिलेलं नाही। जितेंद्र आव्हाडांचं ट्विट। भाजप खासदार धनंजय महाडिकांच्या बहिणीनं घेतली शरद पवारांची भेट। पुण्यामधल्या मोदी बागेत गायत्री कुपेकरांनी पवारांची भेट घेतली। भेटीचं कारण अस्पष्ट। पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी इच्छुकांची गर्दी। रणजित मोहिते पाटील दुपारी पवारांची भेट घेण्याची शक्यता। वसंत देशमुख, नागेश भोसले, अनिल सावंतही पंढरपूर मंगळवेढामधून इच्छुक।
वैशाली नागवडे अजित पवारांच्या भेटीला. वैशाली नागवडे यांनी चाकणकरांच्या विधान परिषदेच्या संभाव्य उमेदवारीला विरोध केला होता. फडणवीसांच्या कृपेनं सीबीआयनं माझ्यावर गुन्हा दाखल केला. फडणवीसांच्या कृपेनं मला कधीही अटक होऊ शकते, अनिल देशमुखांचं वक्तव्य. लाडकी बहीण योजनेसंदर्भात भाजपकडून ठाण्यामध्ये बॅनरबाजी. बॅनरवर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांचा फोटो, मात्र अजितदादांचा फोटो गायब. अजितदादांना मूळ स्वभाव दाखवण्यास अरोरांकडून बंदी. अरोरा अजितदादांना बोलू देत नाहीत, जयंत पाटलांचं वक्तव्य. राजकीय रणनीतिकार अरोरा अजितदादांचं काम पाहत आहे. भाग्यश्री आत्राम यांनी माझी भेट घेतली. ते निवडणूक लढण्यास इच्छुक, पण अद्याप याबाबत विचार झाला नाही. भाग्यश्री आत्रामांच्या पवार गटाच्या चर्चेवर जयंत पाटलांचं वक्तव्य. नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये वसंत चव्हाणांचे पुत्र रवींद्र चव्हाणांना उमेदवारी देण्याची मागणी. नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये एकमतानं ठराव पारित. 10व्या आणि 13व्या कार्यक्रमाला अनेक कावळे फिरतात. शरद पवारांच्या साताऱ्यामधल्या दौऱ्यावर आमदार महेश शिंदेंची टीका. पुतळा दुर्घटना प्रकरणी आरोपित शिल्पकार जयदीप आपटेला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी, तर बांधकाम सल्लागार चेतन पाटीलची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. मालवणमध्ये पुतळा तयार करण्यासाठी गंजलेल्या साहित्याचा वापर. जयदीप आपटेकडून माहिती लपवण्याचा प्रयत्न, सूत्रांची माहिती. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडून लालबागच्या राजाचं दर्शन, तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरही राजाच्या चरणी नतमस्तक. बॉलिवूड अभिनेता वरुण धवन लालबागच्या राजाच्या चरणी लीन. वरुण धवनकडून लालबागच्या राजाचं दर्शन. नागपुरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या गणेश मंडळांना भेटी. भाजपचे इच्छुक उमेदवार नरेश बर्डेंच्या सार्वजनिक गणेश मंडळांना भेटीगाठी. मवियाकडून पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची गर्दी. अनेक जण राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता. मुंबईत पुढील 2 दिवसांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता. काही भागात आज हलका पाऊस. पूर्व विदर्भाला आज ऑरेंज अलर्ट, तर गडचिरोली जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट. नागपुरात रात्रीपासूनच पावसाची संततधार. गोंदिया जिल्ह्यामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस. शहरातील रिंग रोड आणि कुडवा परिसर पाण्याखाली. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. सार्वजनिक मंडळातही पाणी साचलं. गडचिरोली भामरागड तालुक्यामध्ये पूरस्थिती. 60 ते 70 घरं पाण्याखाली. आलापल्ली भामरागड छत्तीसगड राष्ट्रीय महामार्ग बंद. गोंदिया शहराच्या लगत असलेल्या नाल्यामध्ये घरं वाहून गेलं. घरातील दोघांचा मृत्यू झाल्याची भीती. गोंदिया जिल्ह्यामधल्या खासगी सरकारी शाळांना सुट्टी जाहीर. मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते बंद असल्यामुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वदूर मुसळधार पावसाची हजेरी. जनजीवन विस्कळीत. सोयाबीन, कापूस, मिरची पिकांना फटका. गोंदिया शहरामध्ये जोरदार पावसामुळे रिंग रोड आणि कुडवा परिसरात पाणीच पाणी. अनेक घरांमध्ये पाणी शिरलं. नागरिकांची तारांबळ. भंडारा जिल्ह्यामध्ये रात्रीपासून सर्वदूर पावसाची हजेरी. पावसामुळे भात पिकाला नवसंजीवनी मिळण्याची आशा. जायकवाडी धरणाच्या 12 दरवाजांमधून 6288 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. नाथसागर जलाशयाची पाणी पातळी सध्या 98.35%वर. अकोला शहराला पाणीपुरवठा करणारे काटेपूर्णा धरण 97.14% भरलं. काटेपूर्णा धरणाचे 2 दरवाजे उघडले. अकोलाकरांना दिलासा. भंडाऱ्यामध्ये पावसाची संततधार. गोसीखुर्द धरणाचे 29 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले. 1,18,318 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग.